अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि महापौर कोण असतील, जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सर्वात महत्त्वाची भूमिका कोण बजावेल? नगरपालिकेची निवडणूक चालू आहे सध्या। नगर अध्यक्ष नगरसेवक कसा व कोण विकास करू शकतो, आपण काय सांगाल? आपलं नाव काय? माझं नाव मोहसिन शेख आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्येच राहतो। आणि मला या ठिकाणी खूप असे घटना आहे जी मला रोज फेस करावं लागते, म्हणजे माझ्या परिवाराला किंवा माझ्या पडोसीला। कारण की मला माहिती आहे इकडे आम्हीच राहतोय, कोणी नगरसेवक येत नाही, जे निवडून येते ते चालले जाते, नंतर ते परत येत नाही। आणि आम्हाला कसं विकासाचा चेहरा पाहिजे या ठिकाणी। कारण की आमच्या तुम्ही पाहू शकता, हे घाण पाहू शकता किती मच्छर, डेंग्यू, मलेरिया या ठिकाणी आम्हाला राहतात। आम्ही नेहमीच म्हणजे काही ना कशामुळे आम्ही दवाखान्याला जावं लागतो, किंवा दवाखान्याचे प्रश्न आहे किंवा आर्थिक प्रश्न आहे, पाणीच्या जारचा प्रश्न आहे। आम्हाला या कन्नड शहरामध्ये, पूर्ण शहरामध्ये आम्हाला सगळ्यात मोठी म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतो। म्हणजे पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणजे फिल्टरच नाही आमच्याकडे, फिल्टरची मशीन बरोबर नाहीये। आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी म्हणजे जे संतोष कोल्हे होते मागच्या टायमाला, ते 3 वेळेला नगराध्यक्ष होते, पण त्यांनी काहीच म्हणजे विकास केलाच नाहीये। कारण की पाण्याची फिल्टरची मशीन जी राहते, जी फिल्टर करण्यासारखी असती, पण ते कधीच त्यांनी म्हणजे त्याच्यावर लक्ष केलं नाही। फक्त ती बिघडली म्हणून निधी आणला, त्याला सुधारलं आणि म्हणे काही प्रॉब्लेम म्हणजे वरचा आहे, ते पाणी साफ नाही। आणि पाणी तुम्ही पाहू शकता, अंबादाई इतकं पाणी आहे तरी 8-15 दिवस पाणी येत नाहीये। म्हणजे लोकांची पूर्ण ह्या वाड्यातली नाही, पूर्ण कन्नड शहरातली ही समस्या या ठिकाणी आहे। आणि 15 रुपये जर एका माणसाला कमीत कमी 2 वेळेस आणावं लागतं, सकाळ आणि संध्याकाळी मोठी फॅमिली असली तर। म्हणजे असे आमचे फेस आम्हाला या ठिकाणी करावं लागते, कोणी आमच्या जवळ येत नाही। आणि आता निवडणूक आल्या तर म्हणजे सर्व लोक येतीलच। कन्नड शहरामध्ये पाणी मिळत नाही म्हणजे धरण उशाची आणि आम जनता उपाशी असं विषय झालेला आहे। नाव काय सांगा? मोहसिन शेख माझं नाव। आता नगरपालिकेची नगर परिषदची निवडणूक आहे, आपण काय कसं विकासाचं काय सांगणार आपण? आता काय ते रोड व्यवस्थित झाले पाहिजे ना आमचे, ते लई जास्त रोड खराब झालेले, नाल्या व्यवस्थित केलं पाहिजे। मागील पंचवार्षिकला जो उमेदवार तुम्ही निवडून दिला होता, त्या नगरसेवकांनी तुमच्याकडचे रस्ते बनवले नाही का? रस्ते बनवले पण लई जुने झाले ते, त्यानंतर रस्ता बनवले नाही। याच्याहून खराब आहे आमच्या दारात। तुम्हाला पिण्यासाठी पाणी व्यवस्थित येतं का? येतं 8 दिवसांनी, काय 7 दिवसाला पाणी बिले खराब, जारचं पाणी पिऊ राहिले आम्ही। तक्रार वगैरे करत नाही का? काय करून बसले, कोणी ऐकायला तर नाही, रोड नाही, काय करणार आहे? रोजचे भांडण होऊ लागले आमचे, आम्ही मग राहतो तिथं ते। सध्याचे जे उमेदवार आता प्रचारासाठी तुमच्याकडे फिरू लागले, त्यांच्याकडे तुम्ही काय मागण्या केल्या आतापर्यंत? काय निवडून तर करेल काम, ते म्हणतात असं किंवा आम्ही निवडून येऊ तेव्हा काम करून देऊ असं म्हणतात। बदल हवाय का? तेच बदल झाला पाहिजे ना, गटार पाहिजे आम्हाला, पाण्याची सोय पाहिजे, रोड पाहिजे, मग नाल्या तयार करावं लागेल आणि रोड चांगले द्यावं लागतील, तरच ते विकास